हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण हॉटेलमध्ये गेलो की काय होतं की सगळ्यात पहिले आपल्याला जेवायच्या आधी विचारतात म्हणजे काय खायला द्यायचं का. तर आपण घेतो मसाला पापड. तर एकदम सोपी पद्धत आहे, पण काय होतं की काही अशा चुका आहेत की आपला मसाला पापड आहे तो वाकडा तरी होतो, नाहीतर नरम तरी पडतो. तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पापड कसा तळायचा आणि काय आहे ती ट्रिक की जो आपला मसाला पापड आहे तो नरम पडणार नाही. तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम सोपी पद्धत आहे. आज आपण बघणार आहोत क्लासिक मसाला पापड, जो की आपल्याला हॉटेलमध्ये खायला देतात. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मसाला पापड बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला पापड लागणार आहे. तरी तो तुम्ही कुठल्या पण ब्रँडचा पापड घेऊ शकता किंवा घरी आपले नॉर्मल जे पापड आपण बनवतो ते घेतला तरी चालेल. घरचे घेतले तर अतिउत्तम. तर चला बघूया साहित्य काय लागत आहे. तर त्यासाठी इथं मी 2 असे पापड घेतलेले आहेत. तर बघू शकता अशा प्रकारचे जरा साईजने मोठे असलेले पापड घ्यायचे आहेत. मसाला पापड म्हटलं की जरा पापड मोठाच असतो. तर इथं मी 2 घेतलेले आहेत. त्यासाठी इथं मी जी आपली बारीक शेव असते 0 नंबरची ती घेतलेली आहे. इथं मिरची पावडर घालणार आहे, कांदा लसूण मसाला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मसाले घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता. एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे कट करून. तर आता सगळ्यात पहिले आपण हा पापड आहे तो भाजून घेऊया. तर त्यासाठी तळायला पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की अशी पसरट कढई घ्यायची आहे. जी खोलगट असते तीसुद्धा घेऊ नका, पण अशी पसरट अशी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंचावरती एवढं तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला पापड आहे छान असा तळला जाईल. जर का तुम्ही इथं जरी का पसरट कढई असली तरी कमी तेल घेतलं तर तुमचा पापड आहे तो असा रोल बनेल. त्यासाठी आपल्याला असं भरपूर तेल घालून घ्यायचं आहे. तेल आहे जास्त मी तापून घेतलेला आहे. आता हा जो पापड आहे तो आपल्याला सरळ असा टाकायचा आहे आणि असा सारखा फिरवून असा तळून घ्यायचा आहे. तर एका बाजूने चांगला तळून झाला की आपल्याला लगेच दुसऱ्या बाजूने पलटी करायचा आहे. दोन्ही बाजूनी छान असा तळून घ्यायचा आहे. तेल जास्त तापलेलं असेल काय होतं की लगेच आपला पापड आहे तो वाकडा होतो, त्याच्यामुळं तेल पण आपल्याला जास्त तापलेलं नाही घ्यायचं. बघू शकता मस्त असा गोल असा हा पापड आहे तो तळून झालेला आहे. आता दुसरा पण आपण पापड तळून घेऊया. आता जो आपला पापड आहे तो तळून झालेला आहे. आता ह्याच्यावर आवडीनुसार तुम्ही कांदा हे टाकू शकता. तर तुम्हाला कसा आवडतो, जास्त आवडतो कमी आवडतो त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. हे तर बेसिकच आहे, प्रत्येकाला जमतच. तरी पण काही अशा गोष्टी असतात की जो आपला पापड आहे तो मऊ पडतो. त्यासाठी काय करायचं आहे, टोमॅटोमधले जो बिया आणि जे पाणी असतं ना ते काढून घ्यायचं आहे, मगच टोमॅटो वापरायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपला जो पापड आहे तो असा नरम पडत नाही. तर बघू शकता अशा प्रकारे मी आता ह्याच्यावरच आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तर आवडीनुसार घालायचं आहे, कमी जास्त तुमच्या ह्याने. थोडासा कांदा लसूण मसाला चिमटभर. इथे मी थोडंसं काळं मीठ वापरलेलं आहे. तर मीठ पण थोडंच घालायचं आहे. पापड तसा खारटच असतो त्याच्यामुळे थोडंसं घालायचं आहे. थोडासा चिमटभर मी चाट मसाला घेतलेला आहे. तर हे सगळे आवडीनुसार घालायचं आहे. तर बघू शकता मस्त आपला क्लासिक असा मसाला पापड तयार झालेला आहे. तर आता मी बाकीचे असे जे मसाले पापड आहे ते असेच बनवून घेते. जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा आपल्या इथं क्लासिक पापड तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.